सर्वसामान्य कुटुंबातील अन परभणीसारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागास भागातून शिक्षण पूर्ण केलेल्या शीतल बाळासाहेब घोलप हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी पद झेप घेतली। येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक बाळासाहेब घोलप यांची कन्या शीतल हिचे कृषी सारथी कॉलनीतील गांधी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले। पुढे तिने श्री शिवाजी महाविद्यालयात उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेतले। सीईटी परीक्षेत तिने परभणी जिल्ह्यातून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे। पुढे कॉलेज आणि इंजिनिअरिंग पुणे इथून कम्प्युटर सायन्स या बॅच मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले। या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये मोठ्या पॅकेजवर काही कॉर्पोरेट कंपन्यांमधून निवड झाली खरी, परंतु कितीही मोठे पॅकेज मिळाले तरी ते आपल्या स्वतःसाठीच होईल, परंतु सर्वसामान्यांची कामे करता येणार नाहीत। म्हणून शीतल घोलपने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी पद पटकावून समाजसेवेचा संकल्प केला। सर्वसामान्य कुटुंबातून असलेल्या व्यवस्थेच्या निम्न स्तरापासून ते उच्च स्तरांपर्यंत विविध कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा संघर्ष शीतलने जवळून पाहिला आहे। याच समाजाची सेवा करण्याचे स्वप्न तिने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पाहिले।